नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी आपली लाडकी होस्ट सखी राजेश्री सोनावणे आपलं मनापासून स्वागत करते. कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. आज विशेष भाग याकरिता आहे कारण आज सर्वात आदर्श ज्यांच्यामुळे मी स्वतःला पाहते, जेव्हा आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीला संघर्ष करताना, मग तो वैवाहिक जीवनात असो किंवा आपल्या करिअर जीवनात असो आणि प्रोफेशनल जीवनात असो, तर अशा ठिकाणी एक आदर्श व्यक्तिमत्वाचं जर आपण उदाहरण घेतलं ना, तर आपल्याला जीवन प्रवास पुढे जाताना, पुढे नेताना खरंच खूप एक सपोर्ट मिळतो. त्याच माऊलीचंच म्हणजे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची आज जयंती आणि जयंतीनिमित्त आपल्या चॅनल हा सखीला प्रेझेंट करतो. त्यामुळे मला माझ्या थोडा करिअरकडे दुर्लक्ष करून चॅनलकडे मला आज लक्ष द्यायचं वेळ मिळाला आणि त्याच्यासाठीच मी सज्ज झाले. तर मग जास्त उशीर न घेता, जास्त वेळ वाया न घालता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही करूया. माता रमाईबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1998 साली झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव भिकू धोत्रे वलंगकर व रुक्मिणीबाई धोत्रे हे त्यांच्या आईचं नाव. मूळची ते हालाकीचे जीवन बालपणापासून सफर करत होते आणि त्यांना 3 बहिणी आणि 1 भाऊ होता. म्हणजे अगदीच प्रॉपर आपल्या फॅमिलीला जसं आपण पाहतो तसं त्यांचं जीवन आहे. काही वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. पण बालपणाचं जर त्यांच्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठं टर्निंग पॉईंट आलं ते म्हणजे त्यांच्या 8व्या वर्षी आईवडिलांना, वयाच्या 8व्या वर्षी आईवडिलांचं निधन हे सर्वात मोठं प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असणारं दुःख आणि त्या दुःखाच्या कलाटणीने त्यांचं आयुष्य बदलून गेलं. आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला आपल्या मामाकडे. म्हणजेच त्यांचा मामा भायखळा येथे राहत होता आणि भायखळ्यामध्ये त्यांचं अगदी बालपण सुरू झालं. मामाकडे राहत असताना त्यांनाही खूप मेहनत करावी लागत होती. नातं कोणतंही असो, मेहनत सर्वांनाच करावी लागते. आणि ते आपल्या मामाकडे राहत असताना एकदा भीमराव आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमा यासाठी वधू शोधत होते आणि त्यांचं वय होतं 14 वर्ष आणि रमाईचं वय होतं 9 वर्ष. त्यावेळेस बाल विवाह हे रूढ होतं. त्यामुळे एके दिवशी सुभेदार यांना भायखळा येथे एक वधू आहे लग्नासाठी हे समजलं. त्यामुळे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच तिथे जाऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही केला आणि त्यांना तसं माता रमाई ह्या पसंतही आल्या. मग काय, माता रमाई आणि भीमराव आंबेडकर यांचं भायखळा मार्केट येथे 1906 साली अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीत विवाह संपन्न झाला. हो, विवाह संपन्न झाला. तर मग रमाईला जेवून जोडी रमाईला जेवून जोडी रमाईला जेवून जोडी बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत.
स्टाईल HK स्टाईल बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत स्टाईल HK स्टाईल बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत रमामाईला घेऊन जोडीत रमामाईला घेऊन जोडीत HK स्टाईल HK स्टाईल बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलाव रथाच्या गाडीत तर एक ज्या वयामध्ये खेळणं बाळगणं असतं त्या वयामध्ये संसार करणं हे सर्वात मोठा टप्पा आणि तोही अशा वयामध्ये की बाबासाहेब आंबेडकर यांचं वय 14 वर्ष आणि माता रमाई आंबेडकर यांचं वय देखील 9 वर्ष. त्यामुळे त्यांना खूप आता त्या काळात त्यांना होणारा जो काही अनुभव हे फक्त त्यांच्याशिवाय कोणी जास्त स्ट्रॉंगली सांगू शकत नाही. पण मी जो सखोल जो अभ्यास केला आहे, जो मी वाचन केलं आहे, त्या वाचनातून मी स्वतःला फील करत आले की त्यावेळेस त्यांचं 9 वर्ष आणि 14 वर्षात संसार करणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं असं चॅलेंज होतं. पण आज आपण त्यांना एक आदर्श जोडी म्हणून पाहतो. त्यामुळे नक्कीच याचा आदर्श मला आणि तुम्हाला सर्व प्रेक्षकांना असायलाच हवा. आणि अशाच संसार सुरू करत असताना 1923 या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टरीसाठी शिक्षण पूर्ण घेण्यासाठी त्यांना लंडनला जावं लागलं. हो, संसार सुरू असताना देखील बाबासाहेबांना आपल्या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, अस्पृश्यतेचं जे जिवंत उदाहरण ते पाहत होते. त्यामुळे त्यांच्यातली ती आग पेटत होती. कारण त्यांना आपल्या अस्पृश्य समाजासाठी काहीतरी करण्याची एक असं म्हणतात ना की बदल हे प्राकृतिक असायला हवं. आणि हे ते स्वतः जेव्हा तिथे पाहत होते तेव्हा त्यांच्यामध्ये ते रुजत गेलं आणि त्यांच्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठी जी काळाची गरज ठरली. आणि हो, त्यात त्यांची जोडीदार म्हणजेच माता रमाई याही तेवढ्याच नांदन नांदन होत रमाच नांदन, आज नांदन नांदन होत रमाच नांदन. भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन, भीमाच्या संसारी कस टिपूर चांदन. धन्यता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी, धन्यता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. पाणी श्रमानं शेंदण आसरा
बाबासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू पाहून माता रमाई स्तब्ध झाल्या. त्यांना सुचेना त्यांचे अश्रू ते कसे थांबवते. पण तरी देखील त्यांनी बाबासाहेबांना घट्ट मिठी मारली आणि ओक्ष-बोक्ष रडू लागल्या आणि म्हणाल्या, या संसारात, या जीवनात मला तुमच्या एवढा मोठा दागिना कोणताच मिळाला नाही आणि पुढेही मला कोणता दागिनाही नकोय. तुम्ही माझ्या समाजाला एक छान स्वप्न दाखवलं आणि आपल्या समाजासाठी तुम्ही बॅरिस्टर झाला. एवढा मोठा दागिना पुढे हे हिरे मोती माझ्या काय उपयोगाचे. हो, तीच धन्य माझी रमाई, जिने अलंकाराला त्याग केला. आणि खरंच हे प्रत्येक सखीचं आदर्श असायला हवा. संसार करणं इतकं सोपं नसतं, पण संसारामध्ये ज्योत सारखं जळणं खूप महत्वाचं ठरतं. चटके लागतात, माणूस तपतो, माणूस हारतो, माणूस विरघळतो सुद्धा. आणि माझ्या त्याच आदर्श महिलेसाठी एक आदरांजली आहे. आणि आता निरोप घेते मी तुमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सखी तुझी कहाणी घे उंच भरारी. आपल्या नवीन पर्वामध्ये लवकरच मी कमबॅक करणार आहे. माझा जॉब आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं व्हिडिओ लेट मिळणार, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि जाता जाता आपला तोच टॅग आहे सखीचा, मस्त राहा, स्वस्त अजिबात बसू नका, आयुष्य हे मोलाचं आहे, हसा आणि हसत राहा. बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.